नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र जय भारत। मी तुमचा दोस्त अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे NP नॉलेज गुरु। तर मित्रांनो, आज सडनली आपला एक प्लॅन झालेला आहे। तर आज आपण गावी आहे आणि सध्या आपण आमेनी घाटामध्ये आहे आणि आज आपला सडनली एक प्लॅन झालेला आहे की जायचं राईड करायचं एक ट्रिप। तर आज आम्ही जाणार आहे, कुठे जाणार आहे रे आज? मार्लेश्वरला। ॲक्च्युली आमच्याकडे दोन चॉईस होते, एक आमचं गणपतीपुळे होतं आणि एक मार्लेश्वर। तर जवळचा स्पॉट आहे गणपतीपुळे आणि मार्लेश्वर पण जवळच आहे, तर आम्ही मार्लेश्वरला जाणार आहे। तर आज आपल्याबरोबर लिटल मॉन्स्टर नाही आहे, पण आज आपल्याजवळ आपल्याकडे ही आपल्या भाऊजींची गाडी आहे, स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर प्लस। तर हिच्यावरती आपण आज ही छोटीशी राईड करणार आहे। मस्तपैकी घाट आहे, आमेनी घाट एन्जॉय करा, व्हिडिओ पण तुम्ही एन्जॉय कराल आणि तुम्हाला मार्लेश्वरचं दर्शन पण या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आज कॅमेरामॅनची भूमिका निभावत आहेत सूरज पाटील। तर त्यांचं पण इंट्रोडक्शन पुढे करू। भरपूर व्हिडिओमध्ये आहे तो, गावचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तो आहे। तर लेट्स एन्जॉय दी राईड। विश्रांती आणि आपण मालकापूर क्रॉस करून आलेला आहे आणि एक निनापाड्याच्या पुढे थोडासा म्हणजे निनापाड्याला जो रोड जातो त्याच्या पुढे आलेला आहे आणि इथे एक छोटीशी पोटपूजा आपली। तिकडे आमची मिसळ बनवायची चालू आहे, मस्तपैकी गावठी मिसळ रमटवायची आहेत ना। आणि पुढे आपला हा सरळ रोड चालला आहे मार्लेश्वरला, तर त्या रोडनं आपल्याला जायचं आहे। मिसळ पण भारी आहे, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो मी थोडा वेळ। तर एन्जॉय करूया थोडंसं पोटपूजा आणि नंतर पुढच्या आपली डेस्टिनेशनकडे आपण जाऊया। मित्रांनो, फायनली आपली मिसळ आपल्या समोर आलेली आहे। तर याच्यामध्ये कांदा, लिंबू आणि हे योगर्ट, दही, 3 पाव आहेत आणि माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे ही मिसळ बघून। आणि हे प्रिपरेशन बघा एकदम रापचिक। आणि आमचा सूरज भाई इकडे मोबाईलमध्ये चालू आहे। तर हा सूरज भरपूर व्हिडिओमध्ये आहे, आपल्या व्हिडिओमध्ये आहे, तर आज पण आपल्यासोबत आहे। तर चला स्टार्ट करूया। तर मिसळची टेस्ट, मिसळ पाव भारी टेस्ट एकदम। तर मित्रांनो, फायनली आपण आंबा जो गाव आहे ते क्रॉस केलेला आहे आणि आपल्या पाठीमागं हा आंबा घाट आहे, हा पाठीमागं बघता। आणि इथून घाट आज चालू होतोय, तर मस्तपैकी पावसाळ्यात तर भारी वाटतो, पण आता पूर्ण आपण मे महिन्यात आलो त्यामुळे थोडंसं हिरवळ कमी आहे। तरी पण तिकडे दाखव पाठीमागं आता हे जंगल बघू शकता तुम्ही, आंबा घाटाचं हे जंगल पूर्ण जबरदस्त घनदाट जंगल आहे आणि हा असा पूर्ण आंबा घाट आहे, बघू शकता तुम्ही। घाट चालू होतोय, तर घाटाचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो।
ही एक छोटीशी काजूची बाग आहे आणि इकडे एकच काजू लागलेला आहे. हे या साईडून दाखव. लाल भडक ताजा ताजा काजू दिसतोय. इसका पण अच्छा एकच भेटला आम्हाला एवढ्या रोडमध्ये. आणि एक टेस्ट करूया. Awesome. आणि मित्रांनो फायनली आपण मार्लेश्वर जवळजवळ पोचलेला आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. हा मेन दरवाजा नाही गेट बोलू शकतो आपण. आणि इथून ह्या पायऱ्या चाललेल्या आहेत प्रवेशद्वार. फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे. इकडे तुम्ही बघू शकता. इथून आतमध्ये जायचं आहे गुहेमध्ये आपल्याला दर्शनासाठी. आणि हा पूर्ण एरिया मंदिराचा फ्री ऑफ आहे. दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे आम्ही आतला काही तुम्हाला व्ह्यू दाखवू शकलो नाही. आणि आतमध्ये पूर्ण भगवानाची मूर्ती आहे. मूर्ती इन द सेन्स पिंड आहे, त्रिशूळ वगैरे आहेत. असं भगवानाच्या आतमध्ये छोटंसं गुफेमध्ये मंदिर आहे आणि पूर्ण अंधार आहे आणि आतमध्ये आपण व्हिडिओग्राफी नाही करू शकत. तर हा बाहेरचा नजारा. आणि मेन जो वॉटरफॉल आहे हा दिसतोय, हा मेन वॉटरफॉल आहे. हा मार्लेश्वर धबधबा बोलू शकता. तर पावसाळ्यामध्ये जबरदस्त हा सीन असतो. एकदम फुल वातावरण असते जबरदस्त आणि पूर्ण हिरवळ असते या साईडला. आज पण बघा, आज विकेंड आहे, संडे आहे, त्यामुळे भरपूर गर्दी आहे आज इकडे. आणि मस्तपैकी हा दोन्ही चारी बाजूने डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये हे वसलेलं मंदिर गुफेमध्ये अप्रतिम. आणि आता आपण हे खाली चाललेलो आहे जिथे धबधब्याचं मेन पाणी पडतं त्या साईडला. हा खाली जातो रोड. तर मित्रांनो आपण जो मेन वॉटरफॉल आहे धबधबा तिकडे चाललोय. हाच रोड आहे. पावसाळ्यामध्ये अमेझिंग वातावरण असते इथे. मस्त याला पूर्ण पाणी असते. Look at the waterfall. This is ultimate. तर मित्रांनो हा आहे मार्लेश्वर वॉटरफॉल. फायनली आपण त्याच्या जवळ पोहोचले. हा पूर्ण एरिया अमेझिंग.
मित्रांनो फायनली आपलं देवदर्शन झालेलं आहे, वॉटरफॉल व्हिजिट पण झालेले आहे अँड इट्स टाइम टू मूव नाव. तर आपल्याला आता घरची वाट बघायची आहे, आपल्याला पकडायची आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. आजचा व्हिडिओ एक अचानकच भयानक झालेला आहे. गोप्रो वगैरे काय नव्हतं आपल्याकडे, मोबाईलमध्ये शूटिंग केलेलं आहे. सो आय होप यू हॅव एन्जॉय दी व्हिडिओ. सो बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.